नमस्कार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचं आता स्वागतही होत आहे किंवा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्याला विरोध सुद्धा होतोय. हा निर्णय कुठला घेतलेला आहे तर हा निर्णय म्हणजे आर्म फोर्स्ड स्पेशल पॉवर ऍक्ट. हा जो कायदा आहे तो ज्या 4 राज्यांमध्ये लागू करण्यात आलेला होता किंवा ज्या 4 राज्यांमध्ये आत्तापर्यंत होता, हा कायदा अमित शहांनी रद्द करून टाकलेला आहे किंवा हटवून टाकलेला आहे. अमित शहा अशा पद्धतीचे धडाकेबाज निर्णय घेत असतात, जो की आपण 370 जे जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेलं 370 कलम जे होतं ते त्यांनी हटवून टाकलेलं होतं. अशाच पद्धतीचा हा एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातोय. आता मुळामध्ये कोणत्या राज्यांमध्ये हा कायदा लागू होता म्हणजे आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट, तर आपली जी नॉर्थ ईस्ट मधली राज्य आहेत, मग त्याच्यामध्ये मणिपूर आहे, आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे आणि नागालँड आहे. याच्यामध्ये हा ऍक्ट किंवा हा कायदा लागू होता. आता हा कायदा लागू असणं म्हणजे काय तर मुळामध्ये जे असे डिस्टर्बिंग एरिया आहेत, जे संवेदनशील एरिया आहेत, अशा एरियांमध्ये आर्मी किंवा लष्कर हे तिथे उतरवलं जातं, तिथं त्यांचा तळ ठोकला जातो आणि ते लष्कर तिथे काम करत असतं अंतर्गत सुरक्षेचं. आता मुळामध्ये जर प्रश्न आपण बघितला तर लष्कराचं काम काय आहे तर लष्कराचं काम हे देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणं आहे. म्हणजे बाहेरच्या शक्तींकडून जर का काही कोणतं आक्रमण झालं तर आपला देश सुरक्षित राहायला पाहिजे, यासाठी लष्कर काम करत असतं. पण जेव्हा अंतर्गत सुरक्षेचा जेव्हा प्रश्न येतो, कधी कधी देशांतर्गत काही भाग अत्यंत संवेदनशील असतात, डिस्टर्बिंग असतात, अशा वेळेला सुद्धा लष्कराला पाचारण केलं जातं. तर या 4 राज्यांमध्ये तर हा कायदा पूर्णतः लागू करण्यात आलेला होता आत्तापर्यंत आणि तिथे लष्कर होतं. आता या कायद्याच्या थोडं आपण जर पाळ्यामुळं शोधून काढायचा जर प्रयत्न केला किंवा या कायद्याच्या मुळाशी गेलो तर हा कधीपासून आहे हे सोप्या शब्दांमध्ये आपण सगळं समजून घेऊयात. आणि मुळामध्ये हा कायदा काय करतो आणि आता तो हटवला गेलाय म्हणजे काय झालंय आणि तो का हटवला गेलाय. आता मुळामध्ये याच्या मुळाशी जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की छोडो भारत किंवा भारत छोडो आंदोलन झालं, चले जावचं आंदोलन झालं. ही जेव्हा आंदोलनं झाली तेव्हा ब्रिटिशांनी थेट लष्कर उतरवलेलं होतं आणि मग त्या ठिकाणी लष्कर ज्या पद्धतीचं कारवाई करते ती कारवाई त्यावेळेला करण्यात आली होती. किंवा जी अशी काही शहरांमध्ये भागांमध्ये जी काही अशा पद्धतीची वातावरण त्यावेळेला होतं, परिस्थिती होती, तिथं थेट लष्कराची छावण्या पडलेल्या होत्या. म्हणजे थोडक्यात हा तेव्हापासूनचा सगळा प्रघात सुरू आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1958 मध्ये या कायद्याला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यात आलं, त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले, पण हा कायदा ठेवण्यात आला. आता हा जो कायदा आहे आर्म फोर्स्ड स्पेशल पॉवर ऍक्ट, हा केंद्र आणि राज्य या दोघांनाही याचे अधिकार दिलेले आहेत. आता याच्यामध्ये लष्कर काय करतं तर मुळामध्ये लष्कर या देशांतर्गत ज्या राज्यांमध्ये काही डिस्टर्बिंग एरिया आहेत असे डिस्टर्बिंग एरिया ते शोधून काढतात. त्याच्यानंतर ते शोधल्यानंतर एक्झिक्युशन येतं. एक्झिक्युशन म्हणजे लष्कराला जेव्हा लष्कर तिथे कारवाई करतं तेव्हा विदाऊट एनी, ज्याला आपण म्हणतो की विदाऊट एनी वॉरंट, लष्कर त्या भागाचा सर्च करू शकतो, म्हणजे शोध मोहीम राबवू शकतो. त्याच्यासाठी त्यांना वॉरंटची गरज नसते. लष्कर विदाऊट वॉरंट हे तिकडे अरेस्ट करू शकतात कुणालाही आणि लष्कर विदाऊट वॉरंट जर का परिस्थिती चिघळलेली असेल तर तिथे फायरिंग सुद्धा करू शकतात. आता एक प्रकारे जर आपण बघितलं तर ज्याला आपण म्हणतो की एक स्पेशल ज्युडिशियल पॉवर ही या कायद्याअंतर्गत लष्कराला दिलेली असते. आता मुळामध्ये अशा पद्धतीचं अनेकदा आपण घटना बघितलेल्या आहेत. गेल्या 20 वर्षापासून नॉर्थ ईस्टच्या या राज्यांमधनं हा कायदा हटवला जावा याची मागणी सातत्याने होतीये. त्याला कारणही तशीच आहेत आणि ती आपण बघूयात, ती पण आपण समजून घेऊयात. तर
मुळामध्ये मी जसं म्हटलं की लष्कराला हे सगळे अधिकार असतात. आता याच्यामध्ये उद्या फायरिंगमध्ये कोणी बळी पडलं किंवा काही झालं, लोक मारली गेली, तर या बाबतीमध्ये तुम्हाला कुठल्याही लोकल न्यायालयामध्ये जाता येत नाही. याच्यासाठी तुम्हाला पूर्ण केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि मगच तो खटला चालवला जाऊ शकतो. म्हणजे एक प्रकारे लष्कराचे जे सैन्य आहेत त्यांना एक प्रकारचं एक कव्हर हे त्याच्यातनं केलेलं असतं. आता मुळामध्ये हा कायदा रद्द व्हावा याची मागणी सुद्धा ही सातत्यानं होत होती आणि म्हणून अमित शहांनी आत्ता जो निर्णय घेतलाय हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या 4 राज्यांमध्ये ज्या 36 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत हा ऍक्ट लागू होता तो अमित शहांनी हटवून टाकलेला आहे. आता याच्यावर म्हणजे याचं स्वागतही होत आहे, कारण ज्या पद्धतीची मागणी होत होती त्याचं स्वागतही होत आहे आणि याला विरोधही होतोय. विरोध होतोय म्हणजे प्रामुख्याने जर का आपण विचार केला तर मणिपूर आहे, मणिपूरची स्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे नागालँडची देखील स्थिती जी आहे ती काही फार समाधानकारक नाही आहे. त्यामुळे ही घाई झाली आहे किंवा हे चुकीचं पाऊल उचललं गेलंय अशा पद्धतीचा विरोध सुद्धा होतोय. परंतु गेल्या काही याच्यातला अहवाल आत्ता जर का आपण बघितला, लेटेस्ट मधले अहवाल जर काही बघितले तर आता मुख्य म्हणजे या भागांमध्ये या राज्यांमध्ये का बरं हा कायदा लागू करण्यात आलेला होता, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घुसखोरी. हे सगळे जे राज्य आहेत ती कुठल्या ना कुठल्या तरी बाहेरच्या देशांच्या सीमांना लागून आहेत. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये म्यानमार आहे, चीन आहे किंवा बांगलादेश आहे. त्यामुळे या ठिकाणावरनं जी घुसखोरी होत होती त्यासाठी हा कायदा होता. पण आत्ताचा जो लेटेस्ट मधला अहवाल आहे त्यानुसार आता जवळपास 80% अशा पद्धतीची घुसखोरी ही थांबलेली आहे किंवा तिथलं वातावरण जे आहे ते निवळलेलं आहे. तिथे जे काही अंतर्गत सगळे असंतोष होते ते तसे मावळलेले आहेत. पण अजूनही मणिपूरमधलं जर आपण आत्ताची परिस्थिती बघितली तर तशी ती दिसत नाही आणि म्हणून या गोष्टीला विरोध होतोय. पण हा अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यांनी हा कायदा पूर्णतः हटवून टाकलेला आहे, रद्द केलेला आहे. आता एक प्रकारे जर आपण बघितलं तर का रद्द केलेला आहे किंवा का हटवण्यात आलेला आहे, तर आता या 4 राज्यांमध्ये म्हणजे आसामचा जर आपण विचार केला किंवा जर आपण मणिपूरचा याचा आसाम आणि अरुणाचल प्रदेशचा जर विचार केला तर आता तिथे पर्यटन वाढत आहे, पर्यटक जात आहेत मोठ्या संख्येने, तिथे विकास होतोय चांगल्या प्रमाणामध्ये आणि एकूण आतला जो काही एक म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की एक तणावाचं वातावरण होतं तेही आता पूर्णतः शमलंय आणि त्या दृष्टीतनं आता ही 2 राज्य जी आहेत ती चांगल्या पद्धतीने आपल्या राज्याचा प्रगती करतायत आणि म्हणून या भागातनं जोरदार स्वागत या निर्णयाचं करण्यात आलेलं आहे. आणि जर का आपण तशा पद्धतीने बघितलं तर आता ही 4 राज्य मुख्य प्रवाहामध्ये भारताबरोबर, म्हणजे शेवटी असं असतं ना की ती राज्य तुमच्या बरोबर शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या जोडलेली असतात. अशा पद्धतीच्या कायद्यामुळे आतापर्यंत एक तिथे तणावाचं वातावरण राहिलंय, पण आता हा कायदा हटल्यामुळे मानसिक दृष्ट्या सुद्धा ही मंडळी तुमच्या बरोबर जोडली जाणार आहेत. हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून हा कायदा जो हटवला गेलेला आहे आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट याचं स्वागत आता सगळीकडनं होत आहे. आता याच्या अंमलबजावणी जी आहे म्हणजे हा कायदा हटवण्यात आला याची आता पूर्ण अंमलबजावणी पुढच्या वर्षभरामध्ये केली जाईल आणि ही राज्य आता या कायद्यापासून पूर्णतः काय म्हणतात की या राज्यांमधनं हा कायदा पूर्णतः हटवलेला आपल्याला बघायला मिळेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.